नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं मी बल्लाळनाथ शिंदे ग्रीन पॅनच्या धरती मातेला वाचवा या अभियानामध्ये हार्दिक स्वागत करतो। आज साहेबराव बाप्पा मुळे राहणार अंकोली तालुका जिल्हा लातूर यांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आहेत। भया ऊसासाठी आपण पूर्ण ग्रीन पॅनचे प्रोडक्ट वापरलेत है ना। भूमी पॉवर, प्रोम, पोटॅश, ग्रो, नायट्रो किंग, स्पेडल 90 आणि नवीन आला आपली नॅनो 1919। तुमचं पूर्ण नाव सांगा। माझं नाव मुळे प्रीतम साहेबराव। बर, तर आज तारीख आहे 23 जुलै 2024। तर ह्या ऊसाला हे आपले सर्व प्रोडक्ट वापरल्यामुळे काय फरक वाटतो? ऊसाला प्रोडक्ट वापरल्यामुळे ऊसात फुटवे झाले तर हां मजबूतीपणा आले त्याच्यात। हां, आणि कलर कांडा पसलाय पण कलर हिरवागार दिसायला आहे आता। बर, कांड्यामध्ये काय फरक पडला? कांड्यामध्ये कांड्याची वाढ व्हायली, पुन्हा कांड्याची लांबी आणि जाडी गाडी वाढली, वाढाली। बरोबर आहे। हो बर, आणि हा जो ऊस आहे ऐकायला बाजूचा इथला ऊस हा ऊस काय नाही मोडायचं काबिल होता। त्या ऊसाला मोडायचं होतं। हां, का मोडायचं होतं ऊसाला? पातळ झालता म्हणून मोडायचं होतं। बर, आता ही आपली फवारणी केली खत टाकल्यामुळं मोडायची गरज आहे का? नाही नाही। आणि जो रोडच्या पुढचा ऊस आहे, रोडच्या वरचा, त्या ऊसाला आपले खत वगैरे गेल्या वर्षीपासून चालू आहे। चालू आहे। तो ऊस किती महिन्यामध्ये तुटला? तो 9 महिन्यामध्ये तुटला। त्याला काय फरक पडला ॲव्हरेजला? ॲव्हरेजला एकरी 55 टन पडला। एकरी 55 टनाचा ॲव्हरेज पडले। हो. आणि ह्या ऊसाला किती ॲव्हरेज पडलं याला? त्याला त्याला 35 टन पडलं होतं। 35 टनाचं। त्याला वापरायला नव्हतं तुमचे खत। त्याला आपले खत वापरले नव्हते, याला रासायनिक ट्रीटमेंट दिली होती। हम्म. फक्त रोडच्या वरी जे आहे खत रोडच्या वरी. ऊस, त्याला आपले खत वगैरे वापरले होते, फवारण्या केल्या होत्या। बरोबर। तर त्याला 55 ॲव्हरेज पडलं। आणि ते किती महिन्यामध्ये गेला ऊस? 9व्या महिन्यात। 9व्या महिन्यामध्ये गेला। आणि हा किती महिन्यामध्ये गेला? त्याच्यानंतरच गेला हे, म्हणजे 10 म्हणजे ह्याला 12 महिने झालते। 10-12 महिने। 12 महिने झाले ह्याला, बरोबर। ते लवकर गेला। हो आणि हा वेळेवर जाऊन ह्याला ॲव्हरेज पडलं नाही। हो। म्हणून ह्या वर्षी तुम्ही सगळ्याच ऊसाला आपली ट्रीटमेंट करण्याचा निर्णय घेतला। ऊसाच्या वाढीमध्ये, कलरमध्ये काय फरक पडलाय? कलर मध्ये ग्रीनरी लय वाढले। म्हणजे वरून बघितलं की ग्रीन समजा दिसायला म्हणजे जरा पान दाखवा बरं, कशी आहे जरा पानं? वाटते। हे काय जाडी पाण्याची कशी आहे? हो का? पान एकदम नंबर एक आलेलं आहे। आणि जे नवीन कांडे यायलेत, नवीन कांडी जोरात आहेत ना। हे कांड्याची जाडी सुद्धा या ठिकाणी वाढलेली आहे, बरोबर आहे। वाढलेली आहे। तर आता आपण वरचा ज्या ऊसानं 55 ॲव्हरेज दिलं हो। त्या ऊसाकडे जाऊयात। तरी ती जून मध्ये लावलेला ऊस आहे। ती जूनमध्ये लावलेला आहे। जून मध्ये लावून 9 महिन्यात गेलाय ऊस। बरं 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 आणि ही दिवाळीला लावला होता। बरं 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 चालतंय। या वर्षी बघू किती फरक पडतोय ती। बरं 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 चालतंय। भैया, या ऊसामध्ये आपल्या पाणी साचलं काही? 1 महिन्यापासून हो, काही पाणी सगळं किती महिन्यापासून पाणी आहे? 1 महिना झालं पाणी पाणी आहे तरी आपला ऊस पिवळा पडला, नाही पिवळा। हिरवागारच आहे ऊस आहे का नाही? पाणी एवढं असताना मध्ये जवळजवळ घोट्याच्या वर पाणी आहे, मध्ये मध्ये आणखीन जास्त पाणी आहे का? हो, लय पाणी। आपण पाहू शकतो शेतकरी बांधवांनी, मध्ये मध्ये जास्त पाणी आहे। पण आपला खत टाकल्यामुळं हे पाण्याचा निचरा होऊन ते पाणी बाहेर निघून चालले वरचीवर, बरोबर आहे ना? ठीक आहे, चला। तर शेतकरी बांधवांना आपण पाहू शकतात, हा जो ऊस आहे आता भैयानी सांगितलेला हा ना भाई, हाच ऊस आहे की? हा ऊस मोडायचा होता, परंतु आज हा ऊस अतिशय चांगला आलेला आहे, आपण बघू शकतात। फक्त ही ग्रीन पॅनेटच्या पॉवर प्लॅन्ट टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळं। तर भैया, आता आपण त्या ऊसाची शूटिंग घेऊन आला इकडे आता पुढं। या ऊसाला गेल्या वर्षी पासून आपली ट्रीटमेंट चालू आहे। त्याचा ॲव्हरेज पडला आपल्याला 55 एकरी, 9 महिन्यामध्ये ऊस गेलाय। ऊसाचे कांडे वगैरे कशाचे दाखवा जरा, कांडे है ना? आणि ऊसाची जाडी बिडी नंबर 1 आहे, बरोबर आहे? हां, कांडे एकदम नंबर 1 आहे, जाडी नंबर 1 आहे। ऊसाची हाईट किती आहे? असा हात करा बरोबर जरा तुमचा, एक ठेवा खाली ती। हां, तुमच्या हातापेक्षा उंच आहे का नाही? हातापेक्षा उंच गेलेला ऊस आहे। आणि कलरला सुद्धा 1 नंबर आपला ऊस आहे। तर इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही? रासायनिक वापरणारे फक्त जैविक खते वापरा। रासायनिकच्या जोडीला जर जैविक वापरले, उत्पादन वाढते, जमीन सुपीक राहते, आणि पीक असं मोडायची वेळ येत नाही, पीक पूर्ण नंबर 1 येते, बरोबर आहे की? धन्यवाद।